नमस्कार. मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत नॉमेनक्लेचर. आज ज्या नॉमेनक्लेचरबद्दलची माहिती आपल्याला घ्यायची आहे ते आहे नॉमेनक्लेचर ऑफ फिनॉल. फिनॉलला दोन प्रकारे नाव देता येतात, एक कॉमन नेम सिस्टीम, एक IUPAC नेम सिस्टीम. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दोन्ही प्रकारचं नाव बघायचं आहे. कॉमन नेम सिस्टीमनुसार कसं नाव देतात, त्याचबरोबर फिनॉलला आणि IUPAC सिस्टीमनुसार कसं नाव देतात फिनॉलला, याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. आता सगळ्यात अगोदर आपल्याला माहीत असला पाहिजे फिनॉल ही बेंझिन रिंग आहे आणि या बेंझिन रिंगला जर OH ग्रुप जोडला असेल तर हा झाला फिनॉल. हा फिनॉल आहे कारण ही ॲरोमॅटिक रिंग आहे. बेंझिन रिंग आहे आणि बेंझिन रिंगला जर एक OH ग्रुप जोडला असेल तर तो मोनोहायड्रिक फिनॉल आहे. आणि या ठिकाणी आपण पहिल्यांदा मोनोहायड्रिक फिनॉलची माहिती घेऊयात, मग काही डायहायड्रिक, मग काही ट्रायहायड्रिक, या प्रकारे आपण जाऊयात. आता हा फिनॉल आहे. आता ह्या फिनॉलला आपल्याला कॉमन नाव द्यायचं आहे आणि IUPAC नाव द्यायचं आहे. बरोबर आहे? ठीक आहे. कॉमन नाव देण्यासाठी आपण काय वापरतो? तीन महत्त्वाचे प्रिफिक्स वापरतो. नंबर 1 आर्थो, नंबर 2 प्यारा, नंबर 3 मेटा. आधी मेटा घ्यावा लागेल आहे ना, म्हणजे पुन्हा घोळवली तुम्हाला. आर्थो, मेटा, प्यारा. ज्या ठिकाणी OH ग्रुप जोडलाय, त्याच्या जवळची पोझिशन म्हणजे आर्थो, आणि आर्थोच्या जवळची मेटा, आणि मेटाच्या जवळची प्यारा. नीट लक्ष द्यावर का मी काय सांगतोय. ज्या ठिकाणी OH ग्रुप जोडलाय त्याच्या जवळची पोझिशन आर्थो असेल, त्याच्या जवळची मेटा असेल आणि त्याच्या जवळची प्यारा असेल, आणि मग आर्थोच्या समोर आर्थो, मेटाच्या समोर मेटा. समजलं? तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येक पोझिशन कुठली आहे ते सांगितलं. हे आर्थो, हे मेटा आणि हे प्यारा. आर्थो, मेटा, प्यारा अशा ह्या तीन पोझिशन्स आहेत. कॉमन नाव देत असताना आपण आर्थो, मेटा, प्यारा या शब्दांचा वापर करतो. ओके. समजा IUPAC नाव द्यायचं आहे. जर तुम्हाला फिनॉलला IUPAC नाव लिहायचं असेल तर नंबरिंग द्यायचं. म्हणजे कॉमन नाव देत असताना आर्थो, मेटा, प्यारा या शब्दांचा वापर. कळालं का? आणि जर तुम्ही त्याला IUPAC नाव देणार असाल तर IUPAC नाव देत असताना कोणत्या गोष्टी वापरणार? नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 नंबर वापरा. ज्या कार्बनला जोडलाय OH तो नंबर 1 असेल, मग 2, मग 3, मग 4, मग 5, मग 6. समजते का? बघा, म्हणजे ज्या कार्बनला जोडलाय OH तो कधी पण 1 नंबर त्याला द्या. OH ग्रुप जोडलेल्या कार्बनला कधीही 1 नंबर द्यायचा. मग 2, 3, 4, 5, 6 जर एक ग्रुप जोडला असेल तर, आणि मग दुसरा कुठं आहे त्याप्रमाणे आपण सांगायचं. मग आपण उदाहरणं घेताना आणखीन काही नियम आपण वापरूया, काही ॲडिशनल नियम त्यावेळेस बघू आपण. परंतु ॲटलिस्ट आपल्याला माहीत असलं पाहिजे बाबांनो, या ठिकाणी नाव देत असताना एक महत्त्वाचं वाक्य, कॉमन नाव द्यायचं असेल तर आर्थो, मेटा, प्यारा यांचा वापर करतात. IUPAC नाव द्यायचं असेल तर नंबरिंग द्यायचं 1, 2, 3, 4, 5, 6. आणि नंबरिंग देत असताना एक महत्त्वाची काळजी घ्यायचं, OH ज्या कार्बनला जोडलाय, OH ग्रुप जोडलेल्या कार्बनलाच 1 नंबर द्यायचा. हे वाक्य आपण कधीही विसरायचं नाही. आता कसं नाव काय त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण टप्प्याटप्प्याने घेऊयात. प्रत्येक उदाहरण आपण लक्षात घेत असताना प्रत्येक उदाहरण व्यवस्थितपणे आपण समजून घ्यायचं आहे. एक एक कन्सेप्ट तुमच्या समोर सांगतो, एक एक उदाहरण घेतो, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की प्रत्येकाचं कसं नाव तयार होतं. ओके, बघा. आता समजा आपण काय केलं, ही बेंझिन रिंग आहे, ह्याला जोडलं OH. बेंझिन रिंगला काय जोडलं आपण? OH. आता प्रत्येक उदाहरण तुमचं तुम्ही व्यवस्थित समजून घ्या बरं का. आता कुठल्या कंपाऊंडला कुठलं नाव वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. ओके, इथून स्टार्ट करू आपण. समजा ही बेंझिन रिंग आहे, तर पुसू आपण त्याला. ठीक आहे, इथे लिहू आपण. आणि ह्याला जोडलं OH. जर बेंझिन रिंगला एकच OH जोडलाय, ह्याचं नाव आहे फिनॉल. बघा बरं का. आणि फिनॉलला अजून एक नाव आहे, कार्बोलिक ॲसिड. बघा बरं का. फिनॉल म्हणतात, कार्बोलिक ॲसिड म्हणतात,
किंवा ह्याला म्हणतात बेंझिनॉल. बेंझिनॉल बघा बरं का. आता इथं काय एकच नाव आहे त्याच्यामुळे लई सांगायची गरज नाही. हा तुमचा फिनॉल आहे, हे तर नाव माहीत आहे. फिनॉलला कार्बोनिक ॲसिड सुद्धा म्हणतात आणि फिनॉलला बेंझिनॉल म्हणतात. बेंझिनॉल हे आयुपेशी नाव आहे, फिनॉल हे कॉमन नाव आहे, स्पेशल नाव आहे. संपलं. सर्वांना कळालं एवढं? एक नाव कळालं? ठीक आहे. आता अजून एक नाव तुमच्या समोर मी सांगतो. वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आपण घेऊयात. आता समजा आपण असं काढलं, थोडं खाली घेऊ म्हणजे दिसेल आपल्याला सर्वांना. हे OH आहे, इथं जोडलं CH3. बघा आता हे फिनॉल आहे, नाव लिहायचं आहे. पहिल्यांदा लिहू कॉमन नाव. कॉमन नाव लिहिताना आर्थो, बेटा, पॅरा यांचा वापर करा. आता बघा हे OH ग्रुप, ह्याच्या जवळची पोझिशन आर्थो. आर्थोला काय जोडले? CH3 म्हणजे आर्थो मिथिल फिनॉल. काय नाव येईल? आर्थो मिथिल फिनॉल. किंवा ह्याला एक स्पेशल नाव आहे. आता हा आर्थोला आहे, ह्याला म्हणायचं आर्थोक्रिसॉल. काय म्हणायचं? आर्थोक्रिसॉल. लक्षात ठेवा बरं का. कधी कधी कसं असतं माहिती आहे का, काही स्पेशल नाव असतात. फिनॉल हे स्पेशल नाव आहे, पिक्रिक ॲसिड हे स्पेशल नाव आहे, टुलिन हे स्पेशल नाव आहे. असे काही स्पेशल नाव आहेत. आणि मग बेंझिन रिंग आहे, त्याला OH आणि CH3 असेल, त्याचं नाव आहे क्रिसॉल आणि हे आर्थोला आहे म्हणून आर्थोक्रिसॉल. कळालं? स्पेशल नाव आर्थोक्रिसॉल. IUPAC 1 2 2ला CH3 काय येईल मग? 2 मिथिल आहे का? 2ला CH3 2 मिथिल आणि हे संपूर्ण नाव काय? फिनॉल. 2 मिथिल फिनॉल. 2 मिथिल फिनॉल. अशा प्रकारचं ह्याचं IUPAC नाव. हे कॉमन नाव, हे स्पेशल नाव आणि हे तुमचं IUPAC नाव. प्रत्येक नाव त्या त्या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक बघा. फार सोपं नाव विचार आहे, फार सोपं आहे. बघा शेम असं घेतो अजून. हे बेंझिन रिंग आहे, ह्याला जोडलं OH. आता आपण काय करू? फक्त CH3 जोडीचं. ठीक आहे? हां ठीक आहे. आता कसं आहे? आता हे कुठली पोझिशन आहे? हे OH ग्रुप. ही कुठली पोझिशन? आर्थो. ही कुठली? मेटा. ही कुठली? पॅरा. CH3 कुठं आहे? मेटाला. म्हणजे मेटामिथिल. काय? मेटामिथिल. आणि सगळ्याचं नाव काय? फिनॉल. मेटामिथिल फिनॉल. आणि ह्याचं स्पेशल नाव आहे क्रिसॉल. लक्षात घ्या, बेंझिन रिंगला एक OH ग्रुप आणि एक CH3 जोडला असेल तर त्याचं स्पेशल नाव काय होतं? क्रिसॉल. 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 मग हिथं आर्थोक्रिसॉल, हिथं मेटाल आहे म्हणून मेटाक्रिसॉल. दिस इज द स्पेशल नाव. आणि IUPAC द्या नंबरिंग. नंबरिंग देत असताना OHच्या कार्बनला 1 नंबर द्यायचा. 1 2 3 3 मिथिल. खाईल 3 मिथिल फिनॉल. झालं. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं आपल्याला घेता येतात. अजून एक उदाहरण घेतो बघा आपल्याला कळण्यासाठी. शेम असं घेते, हे ते घेतो CH3 आहे का. आता कसं होईल सांगा? आता कसं आहे हो का? हे कुठं? पॅराला. हे आर्थो, हे OH आहे. हे आर्थो, हे मेटा, हे पॅरा आहे ना. पॅराला का जोडले? CH3 म्हणजे काय लिहू? पॅरा मिथिल फिनॉल. पॅरा मिथिल फिनॉल. बरोबर आहे. आता ह्याचं स्पेशल नाव तुम्हा सर्वांना माहित आहे. जर बेंझिन रिंगला OH ग्रुप 1 CH3 ग्रुप 1 म्हणजे 1 OH आणि CH3 जोडला असेल तर त्याचं स्पेशल नाव काय असते? क्रिसॉल. अरे सुनो मेरे बच्चों, क्रिसॉल. अरे क्या कहते हैं? क्रिसॉल. मग आता हा कुठे आहे? पॅराला. म्हणून म्हणा पॅरा क्रिसॉल. द्या नंबरिंग 1 2 3 4 5 आहे का. 4ला मिथिल आहे. कशी? 4 मिथिल फिनॉल. 4 मिथिल फिनॉल. अशी कितीही नावं तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येतील. कळलं का? फार सोपं नॉमेनक्लेचर आहे, काही अवघड नाही. आणि कुठं कुठं स्पेशल नाव असते, स्पेशल नाव पाठ करा. आणि स्पेशल नावच खरं मजा येते म्हणाला ती. क्रिसॉल. अरे बोलो भाई, क्रिसॉल. अरे बोलते क्यों नहीं? बोलो. क्या बोलो? क्रिसॉल बोलो. चला अजून बघा. आता बघा फार सोपं, अजून सोपं, अजून सोपं. हां हे OH आहे, ही तर CL लिहू आपण किंवा BR लिहा, कुठलं बी लिहा तुम्ही. आता पहिलं कॉमन नाव हे OH आहे. हे आर्थो, आर्थोला CL जोडले म्हणजे आर्थोक्लोरो आहे की नाही. आणि हे फिनॉल, आर्थोक्लोरो फिनॉल असं नाव तयार होतं. प्रत्येक नाव लक्षात ठेवा बरं का व्यवस्थित. आणि अतिशय सोपं नॉमेनक्लेचर आहे, फक्त काळजीपूर्वक बघायचं आहे. नंबरिंग द्या 1 2 2ला CL आहे. 2 क्लोरो आणि हे सगळं फिनॉल.
2-क्लोरोफिनॉल झालं. अशी कितीही नावं तुम्हाला लिहिता येतील आणि अशा प्रकारचं तुमच्या फिनॉलचं नॉमेनक्लेचर आपल्याला घेता येतं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचं, फिनॉलला कॉमन नाव लिहित असताना आर्थो, मेटा, प्यारा या शब्दांचा वापर करायचा. तर IUPAC नाव लिहित असताना नंबरिंग द्यायची. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, नंबरिंग द्यायची. बोल बोल, नंबरिंग द्यायची. हा बस, फार सोपं नॉमेनक्लेचर आहे. षडाक्षरी शिकलं ना कळलंच पाहिजे हो. आता मी एक नवीन व्हिडिओ करणार, फाउंडेशन कोर्स. तो फाउंडेशन कोर्स केला की पक्का झालंच पाहिजे. आपलं फाउंडेशन मजबूत झालंच पाहिजे. आणि नुसतं मोबाईलवर शाळा भरली पाहिजे आपली. कळलं का? केमिस्ट्री नावाची शाळा मोबाईलवर भरली पाहिजे. आणि मोबाईलवर 100% कळलं पाहिजे. 100%. का बरं कळत नाही? का बरं कळत नाही? कळू शकतं. पण तुमची इच्छा प्रामाणिक पाहिजे बरं का? ठीक आहे. आता पुढचे काही उदाहरणं आपण घेऊया. आणखीन काही एक्झाम्पल्स आपण समजून घेऊया, म्हणजे हा संपूर्ण पोर्शन आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ठीक आहे? समजतंय सर्वांना? आर्थो, मेटा, प्यारा. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. बघा, नेक्स्ट बघा. हे OH आहे आणि या ठिकाणी आपण घेऊ NO2. आता नाव लिहायचं आहे. आता कसं नाव द्यायचं तुम्हाला माहित आहे. NO2 कुठं आहे? आता OH कुठं जोडलं? ह्या कार्बनला. ह्याच्या जवळची पोर्शन आर्थो, म्हणजे आर्थोला NO2 ग्रुप आहे म्हणून काय म्हणायचं? आर्थो नायट्रो. आणि हे सगळं झालं फिनॉल म्हणून नाव झालं आर्थो नायट्रोफिनॉल. IUPAC नाव देताना नंबरिंग द्यायची. बराबर आहे का रे पोरानो? नंबरिंग द्यायची रे बागानो. हो का? 1 2 काही 2 नायट्रोफिनॉल. ओके. एक नाव. दुसरं बघा OH. ठीक आहे, ह्याला नाव द्यायचं. आता अजून एक महत्त्वाचं वाक्य सांगतो तुम्हाला. बघा, जर तुमच्या रिंगला 2 ग्रुप जोडले असतील तर कॉमन नाव लिहिता येते. परंतु जर 2 पेक्षा जास्त ग्रुप जोडले असतील रिंगला बेन्झीनच्या तर कॉमन नाव देता येत नाही. स्पेशल नाव देता येते पण कॉमन नाव देता येत नाही. आर्थो, मेटा, प्यारा हे वापरून नाव देता येत नाही. बेन्झीन रिंगला फक्त 2 ग्रुप जोडले असतील तरच आपल्याला कॉमन नाव देता येतंय. 3 ग्रुप असतील तर कॉमन नाव देता येत नाही. लक्षात ठेवा तुमचं तुम्ही. ओके. आता लिहिलं आपण. आता इथं का करूयात आपण? 3चं घ्यायचं. NO2. NO2. ह्याला कॉमन नाव येईल का? येणार नाही. ह्याला स्पेशल नाव येते. ह्याचं स्पेशल नाव आहे 1 OH 3 NO2. नाव आहे पिक्युरिक ॲसिड. अरे बोलो, पिक्युरिक ॲसिड बोलो बाई. पिक्युरिक ॲसिड. IUPAC नाव प्रत्येकाला येते बरं का. आता कॉमन नाव प्रत्येकाला देऊ शकत नाही म्हणून तर कॉमन नेम सिस्टीम आली ना अस्तित्वामध्ये. प्रत्येक कंपाऊंडला जर कॉमन नाव देता आलं असतं तर IUPAC नेम सिस्टीम आली असते का हो? IUPAC नेम सिस्टीम का आली? कारण कॉमन नेम सिस्टीमनुसार आपण प्रत्येकाला नाव देऊ शकत नाही म्हणून IUPAC नेम सिस्टीम आली. लक्षात घ्या. ओके, द्या नंबरिंग. 1 2 3 4 5 6. हो का? 2ला 4ला 6ला 2 4 6. तिन्ही बी सेम आहेत. म्हणून ट्राय नायट्रो आहे का? ट्राय नायट्रो. 3ला नायट्रो आहे. 2ला 1, 4ला 1, 6ला 1. ह्याचं नाव फिनॉल आहे. ट्राय नायट्रो फिनॉल. अशा प्रकारे ह्या कंपाऊंडला या ठिकाणी नाव देता येतं. असं प्रत्येक नाव त्या ठिकाणी आपण थोडक्यात समजून घ्यायचं. अतिशय सोपे एक्झाम्पल्स आहेत. फक्त आपण त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे म्हणजे हा कन्सेप्ट आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ओके, नेक्स्ट बघा. इथं काय घेऊ आपण? याचं OH दिसलं सर्वांना? दिसतंय का बघा तिथं? का चमकुलेलं बघा. थोडं खाली लिहितो. हे OH आहे. इथं लिहितो C2H5. इथं बी लिहितो C2H5. आता नाव लिहायचं आहे. C2H5 म्हणजे इथिल. आपल्याला माहीत असावं. आता तुम्ही म्हणताल याला कॉमन नाव देता येईल का? कॉमन नाव देता येणार नाही. ह्याला स्पेशल नाव बी नाही. ह्याला फक्त IUPAC नाव देऊ आपण. ज्याला कॉमन नाव नाही त्याला IUPAC देऊन टाकायचं. ज्याला आहे त्याला लिहा. कुणाला 2 नाव असतील, कुणाला 3 नाव असेल, कुणाला एकच असेल. किती? एकच असेल. ज्याला जेवढे नाव आहेत ना, कुणाला 2 असतील, कुणाला 3 असतील त्याप्रमाणे द्या. आता नंबरिंग द्या. हो का? नंबरिंग बघा. 1 2 असं देतो. 2 नंबरला इथे इकडून 1 2 3 आहे की नाही? आणि लक्षात घ्या कधी पण नंबरिंग देत असताना इकडून द्यायचं का? इकडून
हे जवळ पडते परत, आहे की नाही? म्हणून इकडून 1 2 3 4 5 आणि 6. 2ला 1 5ला 1 2 5 दोन्ही विषय माहीत म्हणून डायइथिल आहे का? 2 सारखे ग्रुप असतील तर डाय हे प्रिफिक्स वापरावे. इथं बी इथिल आहे, इथं बी इथिल आहे म्हणून डाय घ्यावं. 1 2ला आहे म्हणून 2 लिहावं, 1 5ला आहे म्हणून 5 लिहावं, दोघाच्या मध्ये कॉमा लिहावं, मग पुढे नाव लिहावं. अरे कळलं का रे पिल्ल्यानो? ओके. हे फिनॉल लिहा मग. हो का? ह्याचं नाव या ठिकाणी आपण तयार केलं. कळलं का रे पिल्ल्यानो? झालं. फार सोपं नॉमेनक्लेचर असते हो, फक्त लक्षात घ्यावं का आपल्याला. बघा आता नेक्स्ट. हां आता काय OH, इथे घेऊ आपण OCS3. आता OCS3 म्हणजे मिथॉक्सी नावायचं. मिथॉक्सी, अल्कॉक्सी, इथॉक्सी, प्रपॉक्सी आहे ना, आयसोप्रॉपॉक्सी, टर्शरीब्युटॉक्सी, ह्याचं नाव मिथॉक्सी आहे. किती नंबरला आहे? ह्याला कॉमन नाव पण देऊ शकतो आणि IUPAC नाव पण देऊ शकतो आपण, दोन्ही पण नाव देऊ शकतो. ठीक आहे. पहिल्यांदा कॉमन, हे आर्थोला आहे. आर्थोमिथॉक्सी फिनॉल, आर्थोमिथॉक्सी फिनॉल. ठीक आहे. दुसरं नाव 1 2 2ला मिथॉक्सी आहे. 2 मिथॉक्सी फिनॉल, 2 मिथॉक्सी फिनॉल. झालं. अशी कितीही उदाहरणं तुम्हाला घेता येतील. त्यापैकी काही उदाहरणं तुमच्या समोर मी घेतलेली आहेत. प्रत्येक उदाहरण लक्षात घ्या. अजून बघा वेगळ्या प्रकारचे उदाहरण थोडंसं घेतो. थोडं खास आहे, लय हम खास येणार आहे का? बर 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 बर. आता बघा एक लक्षात घ्या, इथं OH आहे आणि SO3H आहे. पण एक लक्षात घ्या, आतापर्यंत आपण काय केलं? OHला 1 नंबर दिला आहे का? परंतु या ठिकाणी एक वाक्य लक्षात ठेवायचं, SO3H ची प्रायोरिटी जास्त आहे. सल्फॉनिक ॲसिड, सल्फॉनिक ॲसिड जो आहे ना त्याची प्रायोरिटी सर्वात जास्त आहे हो. त्याच्यामुळं एक वाक्य लक्षात घ्या, OH पासून नंबरिंग स्टार्ट करायचं नाही, SO3H पासून करायचं. आणि OH हा कोण झाला? सबस्टिट्यूएंट झाला. म्हणून इथून महत्त्वाचं हे. आणि SO3H हा कुठं आहे? आर्थोला आहे. म्हणून याचं आर्थोफिनॉल म्हणा डायरेक्ट. कारण आर्थोफिनॉल, आर्थोला OH आहे, हे आर्थोफिनॉल आणि मग सल्फॉनिक ॲसिड. चलते असं सल्फॉनिक ॲसिड, आर्थोफिनॉल, सल्फॉनिक ॲसिड. समजते ना? आता IUPAC 1 2 2ला OH आहे. 2 हायड्रॉक्सी बेंझिन सल्फॉनिक ॲसिड, बेंझिन सल्फॉनिक ॲसिड, बेंझिन सल्फॉनिक ॲसिड असं नाव येईल. ओके. सोपंच नाव आहे, फक्त व्यवस्थित लक्षात घ्या. अजून एक घेऊ, असंच सेम असंच घेऊ. अजून एक OH इथे घेऊ, SO3H आहे का? आता कुठं आहे हे बघा, SO3H, OH आणि SO3H या दोघांमध्ये SO3H ची प्रायोरिटी जास्त आहे. म्हणजे SO3H का झाला? मेन झाला. साहेब आहे, SO3H साहेब. मग साहेबापासून सुरुवात करा. हो का? हे आर्थो, हे मेटा, हे प्यारा. मग म्हणा पॅराफिनॉल सल्फोनिक ॲसिड. सोपं नाव आहे, पॅराफिनॉल सल्फोनिक ॲसिड. नंबरिंग द्या 1 2 3 4. 4ला OH ग्रुप 4 हायड्रॉक्सी म्हणा रे. पुढे हे म्हणा बेंझिन सल्फोनिक ॲसिड. संपलं. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कंपाऊंड्सला नावं देता येतात. आता अशी उदाहरणं आपण या ठिकाणी घेऊयात ज्याच्यामध्ये 2 OH आहेत, ज्याच्यामध्ये 3 OH आहेत. असे पण आपण घेऊयात. डायहेड्रिक फिनॉल, ट्रायहेड्रिक फिनॉल. तुम्हाला माहीत आहे, जर फिनॉलमध्ये 1 OH असेल मोनोहेड्रिक फिनॉल, जर फिनॉलमध्ये 2 OH असतील डायहेड्रिक फिनॉल, जर फिनॉलमध्ये 3 OH असतील ट्रायहेड्रिक फिनॉल. हे आपल्याला माहीत आहे, सांगायची आवश्यकता नाही. तेच कन्सेप्ट या ठिकाणी आपण बघणार आहोत. वेगळं काहीही नाही. एक लक्षात घ्या, हा सगळा भाग अतिशय सोपा आहे. फक्त व्हिडिओ बघणं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं आहे. लाईक करायचं आहे आणि सगळ्याकडे शेअर करायचं आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना हे शिकता आलं पाहिजे बाबा. कारण प्रत्येकाला वर्गातलं कळतं असं नाही. आणि वर्गात शिकत असताना वेळ कमी असतो, शिकवायचं जास्त असते. त्याच्यामुळं वर्गामध्ये प्रत्येकाला शिकवलेलं कळतं असं नाही. त्याच्यासाठी ही नवीन टेक्नॉलॉजी आलं, यूट्यूब चॅनल बाबा. शाळा माझी यूट्यूबवर. कळालं का? शाळा कुठं भरली? यूट्यूबवर भरली शाळा. तिथं बघा, षडाक्षरीची व्हिडिओ बघा. अजून वेगवेगळ्या प्रकारचे आपण व्हरायटी करू. कमेंट करा, तुमच्या प्रॉब्लेम्स कमेंट करा, त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवूयात. ओके, ठीक आहे. आता आणखीन काही उदाहरणं आपण घेऊया. एक एक्झाम्पल सविस्तरपणे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता 2 OH असलेले आणि 3 OH असलेले असे काही उदाहरणं आपण घेऊ.
बघा आता ह्याला कॉमन नाव नाही, स्पेशल नाव आहे. का नाव आहे? स्पेशल नाव. थोडं खाली घेऊ म्हणजे प्रत्येकाला दिसेल व्यवस्थित, आहे की नाही. वरी चमकाले. बघा OH ग्रुप जर एकमेकाच्या जवळ असतील, कळलं का, शेजारच्या कार्बनवरती, ह्याचं नाव आहे स्पेशल नाव कॅचॉल. का नाव आहे? कॅचॉल. हे नाव पाठ करायचं बरं का. बेंझिन रिंगला 2 OH जोडले, कॅचॉल नाव. कसं नावच कॅचॉल आहे, स्पेशल नाव आहे. नियम नाही का नाही, काय नाव आहे? कॅचॉल. अरे कॅचॉल, अरे बोला कॅचॉल, अरे सांगा कॅचॉल, अरे सांगा नाही, सांगा पिल्यानो कॅचॉल म्हणा, म्हणा कॅचॉल. झालं. आता IUPAC नाव काय सांगा. हे 1 आणि हे 2. हे बेंझिन लिहा पहिल्यांदा. बेंझिन 1 ला आणि 2 ला आहे. 1 2, कळलं का. बेंझिन लिहा पहिल्यांदा. हे पूर्ण बेंझिन लिहिलं. 1 ला आणि 2 ला दोघाचं लिहिलं. आणि ह्याला म्हणायचं 2 म्हणून डाय आणि OHला OL म्हणायचं, डायॉल म्हणायचं. 2 OH म्हणजे डायॉल म्हणून बेंझिन 1 2 डायॉल. कळलं सगळं? ठीक आहे. अजून एक बघा, फार सोपं आहे, फक्त लक्षात घ्या. OH इथे करू आता. ठीक आहे. आता काय ह्याचं स्पेशल नाव काय? रेसॉर्सिनॉल. काय नाव आहे? रेसॉर्सिनॉल. हे कॉमन नाव आहे. हे कॅचॉल, हे रेसॉर्सिनॉल. आता IUPAC नाव 1 2 3. 1 ला आणि 3 ला पहिल्यांदा बेंझिन नाव लिहा. घेऊ का इथं? बेंझिन. हां, कुठं 1 आणि 3, बरोबर आहे का. काय? डायॉल. 1 3 डायॉल, 1 2 डायॉल, 1 3 डायॉल, आहे का. इथे घेऊ आपण सर्वांनी बघा बरं का. हे OH, हे OH आहे का. एकमेकाच्या पॅराला आहेत, एकमेकाच्या आर्थोला, एकमेकाच्या मेटाला, एकमेकाच्या प्याराला. ह्याचं नाव आहे क्युनॉल. काय म्हणायचं? क्युनॉल किंवा हायड्रोक्युनोन म्हणतात ह्याला. हायड्रोक्युनोन, क्युनॉल म्हणतात. चला नंबर द्या. 1 2 3 4 आणि 5. हे बरोबर आहे का. 1 ला आणि 4 ला पहिल्यांदा लिहा बेंझिन. किती नंबरला? 1 आणि 4. 2 आहेत म्हणून 2. OH म्हणून OL. OH आहे म्हणून OL. डायॉल. झालं, संपलं. अशा प्रकारचं नाव या ठिकाणी लिहिता येतं. हे 2 बघा. 2 OH ग्रुप आहेत. कॅचॉल, रेसॉर्सिनॉल, क्युनॉल. म्हणा कॅचॉल, रेसॉर्सिनॉल, क्युनॉल. कॅचॉल, रेसॉर्सिनॉल, या प्रकारे नाव लक्षात ठेवायचं. ओके. आता 3 असलेले बघा, 3 असलेले काही घेऊ आपण. इथून स्टार्ट करू बघा. एकमेकाच्या समान अंतरावर, समान अंतरावर बघा. 3 OH ग्रुप एकमेकापासून समान अंतरावर जर असतील तर ह्याचं नाव आहे फ्लुरिगुल्सिनॉल. फ्लुरिगुल्सिनॉल. नाव भारी येतं हो. काय नाव आहे? फ्लुरिगुल्सिनॉल. म्हणा फ्लुरिगुल्सिनॉल, म्हणा रे फ्लुरिगुल्सिनॉल. IUPAC नाव सोपं. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6. चला पहिल्यांदा बेंझिन लिहा. लिहिलं बेंझिन. बेंझिन किती नंबरला? 1 नंबर. हां 3 नंबर, 5 नंबर, एकूण 3 म्हणून ट्रायॉल म्हणायचं. 2 डायॉल, 3 ट्रायॉल. डायॉल ट्रायॉल, डायॉल ट्रायॉल, डायॉल ट्रायॉल, डायॉल ट्रायॉल, डायॉल ट्रायॉल, डायॉल ट्रायॉल, डायॉल ट्रायल, डायॉल ट्रायल, डायॉल ट्रायल. ओके ओके. हां ही काढली बेंझिन रिंग. ह्याला जोडा 3 OH आहे का. हे 3 OH द्या नंबरिंग. हां 1 2 हे 3 असे नंबरिंग द्यायचं. चला ह्याचं काय नाव आहे माहिती आहे का. ह्याचं नाव आहे पायरोगॅलॉल. पायरो 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 पायरो. काय नाव आहे? पायरोगॅलॉल. पायरोगॅलॉल, पायरोगॅलॉल, पायरोगॅलॉल. हां आणि IUPAC नाव काही बेंझिन. हां 1 2 3 ट्रायॉल. काय? ट्रायॉल. सॉरी इथे कॉमन आहे. ओके. अशा प्रकारचं नाव. तर अशा प्रकारचं हे सगळे नाव आहेत. प्रत्येक नाव जे आहे व्यवस्थित लक्षात घ्या. आणि हे सगळं नॉमेनक्लेचर आपण या ठिकाणी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे संपूर्ण नॉमेनक्लेचर थोडक्यात तुमच्यासमोर मी सांगितलेलं आहे, तुम्हाला शिकवलेलं आहे. माझ्या मते सर्वांना कळलेलं असेल. कळलं सर्वांना? समजलं? तर अशा प्रकारचं हे संपूर्ण नॉमेनक्लेचर. दिस इज द IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ फिनॉल. फिनॉलचं कॉमन नेम सिस्टीम आणि IUPAC नेम सिस्टीम. आणि काही ठिकाणी स्पेशल नाव. स्पेशल नावं सुद्धा लक्षात ठेवा. बस ह्याच्यापेक्षा वेगळं काय सांगायची आवश्यकता नाही. प्रत्येक नाव तुमचं तुम्ही वाचा, काळजीपूर्वक अभ्यास करा
एक लक्षात घ्या, आपण शिकल्याशिवाय आपलं खरं नाही. आपण गरिबाची लेकरं आहोत. आमच्या बापाला नोकरी नाही, आमचं बाप शेतात कामाला जातंय. त्याच्यामुळं आम्ही शिकलो तर आमचं कल्याण आहे, नसताना आपलं काय खरं नाही. हे डोसक्यात ठेवान कामाला लागा बाबा. आपण शिकलो तर आपलं कल्याण आहे. कोणीही आपलं कल्याण करणार नाही. आमचं कल्याण आम्हाला करावं लागणार आहे. आपल्या गीतेमध्ये लिहिलंय, स्वतःचा उद्धार स्वतः करावा. म्हणजे काय? अरे बाबा, आपली सोय आपण करावं लागतंय. कोणीही आपल्या मदतीला येणार नाही. परमेश्वरावर विश्वास ठेवा, नागा खामाला. कळलं का? कारण अभ्यास नाही केला तर तुमचं काय खरं नाही. अभ्यास आपण केलंच पाहिजे. अभ्यास केल्याशिवाय आपली प्रगती नाही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.